मी याच्यात आजपर्यंत घुसणार, कारण आम्ही सुद्धा आमच्यामध्ये टीमा पेरलेल्या आहेत. रॅलीमध्ये, मुंबईतल्या उपोषणामध्ये सुद्धा CID सारख्या, SIT सारख्या आम्ही सुद्धा टीमा पेरलेल्या आहेत. आम्ही सुद्धा फौजफाटा आमचा तयार केलेला आहे. आम्ही सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवणार. जसे त्यांच्या साध्या कपड्यात आमच्या रॅल्यात सभात घुसतात, तसे आमचेही पोरं सगळ्या बाजूला राहणार आहेत. कोण उद्रे घडून आणायला आलाय, तो मराठ्यांचा आहे का इतरांचा आहे, तो सरकारचा आहे का कोणाचा आहे, का काही प्रसिद्धीसाठी हापापलेत आणि ते जाणून बुजून हे करायलेत. काही तर असेही प्रयोग होणार आहेत, काही असे प्रयोग होणार आहेत ज्यांचं समाजाच्या जीवावर दुकानदाऱ्या बंद पडल्यात आणि त्याचं करिअर खलास झालंय. ते आमच्या रॅलीत सुद्धा येणार आहेत. परंतु आम्ही काही कोणी रॅलीतलं नाही बोललं तरी बोललं म्हणून बाहेर जाणारे आणि इकडे येऊन कार्यक्रम घेणारे अशीही सरकारने त्यांच्याकडून तयारी करून घेतली. म्हणजे प्रात्यक्षिक म्हणून त्याला आपण आधी कवायत असते, आल्याच्या नंतर पोलिसांचा एक फौजफाट्याचा राऊंड असतो, तसे प्रकार त्यांच्याकडून करून घेतलेत 15 दिवसापूर्वी. हे मी खूप जबाबदारीनं माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या समाजाच्या पोरांसाठी बोलतोय. त्यांनी त्यांच्याकडून कवायती सुद्धा करून घेतल्या की तुम्ही आता असं तर तुम्हाला काय मान सन्मान देतेतच, तुम्ही काय 5-50 जण असताना महाराष्ट्रातले आणला, पण तुमचं काय, समाजाचं काय होणार, समाज किती दिवस असतो, तुमचं साधून घ्या. मग काय कारण करायचं, तर कारण काहीच नाहीये. मी तर सगळ्याला सन्मान देतोय. डाग लागलेला असला नसलेला दोघांनाही मातृत्वाची भूमिका निभून मी त्यांना सोबत घेऊन चाललोय. मी तर अंतर देत नाही. मग काय करायचं, मग जा रॅलीत. तुम्ही आम्हाला रॅलीतून बाहेर काढलं म्हणा, हाकून दिलं म्हणा, मग तुम्ही प्रेसा घ्या, मग तुम्ही त्याच्यानंतर सभा घ्या, कार्यक्रम घ्या. असे डाव सरकारने त्या मराठा समाजाच्या आंदोलनाला डाग लागण्यासाठी सुद्धा सरकार पक्षातल्या काही मंत्र्यांना हे सुद्धा सुरू केले.